मोफास 11 वसई फाटा जो प्रथम फलंदाजी करतोय आणि त्यांच्या समोर आहे टीम 94 गावांचा संघ. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. पंच तिथे रुपेश मिश्रे, दुसऱ्या बाजूला मोठी सर आणि पंचाकडनं इशारा येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या 2 षटक जे पॉवर प्लेचे असणार आहे. बघा 4 षटकांसाठी तुम्हाला 22 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. 22 मिनिटाची वेळ या 4 षटकांसाठी. पहिले षटक हाताळण्यासाठी प्रकाश अर्थात एपी ऑफ्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, कट केला. चेंडूला कव्हरच्या दिशेनं फील्ड करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. प्रकाश जे गोलंदाजीसाठी आहेत पहिले षटक हाताळण्यासाठी. मुराद आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शोएब, ही जोडी आहेत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो टीम 94 गावांच्या संघानं आणि नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झालाय. हवे चेंडू केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूच्या खाली. चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट आजच्या दिवसातील पहिला सिक्सर, पहिला षटकार शोएबच्या बॅटमधनं. थँक्यू. सुरुवात धमाकेदार. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अशी सुरुवात होती. बरोबर 3 चेंडू गेल्यानंतर एक मोठा फटका कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला होता. आताही तसाच खेळ मैदानावरती चाललाय. करण्याचा प्रयत्न होता. आवाज आलाय बॅटची वरची कडा. चेंडू पाठीमागे झेल टिपला. एक बरा ने एक सिक्सर, एक षटकार. त्यानंतर आलाय हा विकेट. शोएब नाही का चांगला फटका खेळला होता. सिक्सर पाहिला होता आणि शोएबला परतावं लागलंय ते पॅव्हेलियनच्या दिशेनं. आज जे संघ खेळणार आहेत त्या संघांना पुन्हा एकदा आयोजकांना महत्वाची सूचना आहे. आपण लवकर जर दाखल झाला असेल तर लगेच आपला संघ इथे पोचलाय याची नोंद तुम्ही करायची आहे. प्रकाश अर्थात एपी गोलंदाजीसाठी आहेत आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज झाले. जर हॅट्रिक नोंदवली इथे अभिजित आहेत, अभिजित सूर्य अर्थात बबली यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रकाश एपी जे हॅट्रिक साठी कॅश प्राइज झालंय. पुढे सरसावून अक्षरशः उडी घेऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज शाहरुखनं. थोडस संत जसं वातावरण आहे कालच्या दिवसामध्ये हवेचं प्रमाण थोडंसं जास्त होतं. वारा जास्त वेगानं सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिला होता. आज थोडासा वारा, थोडासा हवेचा वेग जो आहे तो कमी आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बराच बाहेर पंच वळतात. पंचाकडे इशारा येतो इट्स व्हाईट बॉल. अवंतरचा इशारा होतोय. एक धाव ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. जसं एक्सप्रेशन बघतो बॅटच्या कालच्या बाजूला थोडासा एंड लागला होता पण कॅरी नाही झालाय. पाठीमागे जर बघितला तर एसटीच्या थोडासा पुढे हा चेंडू लँड झालाय. 5 चेंडूचा खेळ पहिल्या षटकातील आतापर्यंत पूर्ण झालाय. एक षटकारानं थोडासा आक्रमक पवित्रा स्वीकारला होता शोएबनं, पण शोएब बाद झाले आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी प्रकाशांची. शाहरुखचा फटका, सुंदर फटका बरोबर साइड स्किनच्या डोक्यावर एक देखणा असा षटकार, सिक्सर. दमदार एकच संघ हाय, एकवीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. दमदार एकच संघ हाय, एकवीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय.
थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर धावा आहेत धापलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 14-14. शेवटच्या चेंडूवरती शाहरुख यांच्या बॅट मधून सुंदर फटका पाहिला. फुल पेस ऑफ द बॅट केलं होतं आणि चेंडू गेला होता साईड स्किनच्या बरोबर डोक्यावरनं. इथे नायगाव कोलीवाडा रोड आहे त्या एंडला चेंडू सीमारेषे पार. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ 14 धावा धापलकावरती. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यासाठी 4 गोलंदाजाचा वापर तिथे करायचा. सिराज महत्वाचा गोलंदाज आहे. नेहमी सिराज नेऊन स्ट्राईक केलेला आहे. मिडल ऑफ द ओव्हर येऊन आपल्या संघासाठी चांगली कामगिरी त्याने केलेली आहे आणि तो आता एका बाजूला सिराज आहे, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला मुराद. हा कुठं चेंडू बराच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा स्वेअर चेंडू एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला होता. खांदा लवकर खाली आला सिराज यांच्या. मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मिड ऑफला फील्ड करतोय, झेल टिपतोय, मुरादला परतावा लागतोय. अजून एक विकेट, दुसरा विकेट गमावलाय टीम मोफास मुसेपाडानं. परेने चाललाय, संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले, हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू, संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान. थँक्यू. पहिला थोडासा स्क्वेअर चेंडू हाताळला गेला होता सिराजनं, पण त्यानंतर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडासा ड्रॅग करून खेळण्याचा प्रयत्न मुरादनं केला होता. मिसटाइम झालं. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते आणि त्याने हा सुंदर झेल मिड ऑफ पर्यंत धावत जाऊन झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2. त्यानंतर क्रमांक 4 वरती फलंदाजीसाठी सलमान महत्वाचा खेळाडू आहे, एक कॅप्टन. कर्णधार आता स्ट्रायकर एंडला सज्ज झालेत. रिव्हर्सचा स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. थोडस लवकर खेळले चेंडू थोडा थांबून आला. शरीरावरती चेंडू आदळला. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. सिराज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. सलमानच्या बॅट मधून फटका निघाला. चेंडू चला बॉन्ड लाईनच्या बाहेर. बघूया पंचांचा इशारा, चौकार की षटकार. इट्स ह्यूज षटकार. 6 धावा. करण्याचा प्रयत्न केला होता. हा क्रॉस बॅटेड फटका मिड विकेटच्या बरोबर क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. षटकार. 21 धावा धापलकावरती आहेत. आकोटाप्याचा चेंडूचा पूल केला. मिस टाइम झालं होतं क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा चेंडूवरती पूर्ण करतात सलमान आणि 2 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय. तर 23 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा केस सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तर या षटकाच्या सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर थोडासा डावाला उभारी देण्याचं काम, डावाला सावरण्याचं काम एक कर्णधार कॅप्टन नॉक्स ज्याला म्हणूया करण्याचा प्रयत्न सलमान करतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक गेल्या चेंडूच्या खाली. एज लागला होता. बराच वेळा चेंडू हवेत राहिला. पॉइंटचे क्षेत्ररक्षक आलेत. टिपला झेल. षटकार जी कहाणी शोभची होती तीच कहाणी सलमानची. षटकार ठोकलाय आणि बाद झाल्यात. 3रा गडी गमावलाय मोफास वसेपाडानं. ज्याच्या मनात समाज हित
तीन फलंदाज बाद झाल्यानंतर क्रमांक 5 वरती फलंदाजीसाठी यासीर. सिराज या षटकामध्ये 1 यश 2 यश लाभलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात यशस्वी झाला होता मुरादना आणि मागच्या चेंडूवरती सलमानचा विकेटही त्याने प्राप्त केलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडला यासीर. अकोटाप्याचा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड कर दिला मिड ऑफला 1 धाव या चेंडूवरती मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये 1 षटकारणीशी 10 धावा. 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा झाल्या धापलकावरती 24-24. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. विशाल क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. विशाल स्ट्रायकर एंडला. जर नवीन फलंदाज आलाय यासीर आहे तर नॉन स्ट्राईक एंडला ज्याच्या बॅट मध्ये 1 सिक्सर पाहिलाय शाहरुख, जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. वेळ टाइम वरती सुद्धा लक्ष ठेवा. 4 षटकांसाठी अवधी आहे जो 22 मिनिटाचा तो आपल्याला पूर्ण करायचा. 11 वाजून 37 मिनिटांमध्ये मॅचला सुरुवात झाली. जी स्कोरर जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. कोटाप्याचा चेंडू होता, बॅकफुटला गेला, पंच केले समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या रिजन मध्ये फील्ड केलं थोडंसं फंबल झाला असतो. बॅट्समॅन गेट सेकंडला धावताना दुसरी धाव घेताना बघूया. पंच रिफर केलाय. रिव्ह्यू अर्थात तिसऱ्या पंचाकडे रिफर केलेला आहे. धावबाद आहे नाही, रनआउट आउट काय निर्णय होतोय पाहण्याचा प्रयत्न इथून केला जाणार आहे. तिसरा पंच पाहण्याचा प्रयत्न करतोय. रोलिंग ज्यावेळेला चेंडू कलेक्ट केला गेला यष्ट्यांना लागला त्यावेळेला थोडासा बाहेर क्रीजच्या बाहेर आणि तिसऱ्या पंचाचा इशारा आला. इट्स OUT अर्थात आउटचा इशारा झाला. चौथा गडी गमावलाय. मोपास वसईपाडानं धाबाच्या स्वरूपात शाहरुखला परतावा लागलाय. नक्कीच वाटलं शाहरुख ज्याच्या बॅटमधून आपण सिक्सर पाहिला होता त्यानंतर तो 6 चेंडू नॉस्ट्राईक एंडला उभा होता. ज्यावेळेला पहिल्या चेंडू हाताळला कदाचित सिंगल रन करून तो स्ट्राईक वरती येऊ शकला असता, पण तसं काही घडलं नाहीये. दुसऱ्या धावेचा थोडासा मोह नाही आवरता आला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना परतावा लागलाय ते शाहरुखला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. क्रमांक 6चा फलंदाज सतीश राजभर. क्रमांक 6 वरती तो आता बॅटिंग साठी येतोय. ऑफसाईडच्या दिशेने एक शॉर्ट थर्ड मॅन आहे. पॉइंट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ एक वाईडिश लॉंग ऑन आहे. मिड विकेटला सीमारेषेत बॉल डीप स्क्वेअर लेगला आणि शॉर्ट फाईन लेग हे क्षेत्ररक्षण लावले. अकोटप्याचा चेंडू होता, शॉर्ट पूल केलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू गेलाय. आता नाही धावणार. पहिल्या अगोदर जर बघितलं मिसफील्ड झाली होती. मिसफील्डचा 2 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गेलाय. त्याच्यामुळे या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही झालाय. सतीश एक आक्रमक फलंदाज आहे. तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. सतीशचा फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वाईड स्ट्रॉंगनला झेल टिपला आहे. थोडासा बॅटच्या बरोबर मध्ये नाही आलाय, खालच्या बाजूला लागलाय. विकेट क्रमांक 5 गमावलाय मोफासनं. या पालघर जिल्ह्यात या नायगाव शहरात, या पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नायगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा नाव गाजतय कोणाचा. चंद्र गावाच्या आरके ग्रुपचा.
थँक्यू. अकुटेमध्ये चेंडू होता पुलचा फटका. सतीश तो पुलचा फटका खेळताना कमी पडले आणि चांगला झेल वैभव जे वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आणि या वैभवनं हा सुंदर झेल टिपलाय. बबलू नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला सज्ज होतात. विशाल स्विंग अँड मिस क्रॉस गेले. पुढचा पाय बघितला थोडासा लवकर लेग स्टंपच्या बाहेर गेला. याचा अर्थ तुमचा बॉडी सुद्धा थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेली. स्विंग अँड मिस. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये पूर्ण झालाय. अकुटप्याचा चेंडू होता अलॉंग द ग्राउंड मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एका धावेशी बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे गेलाय. 27 वरती धावफलक पोहोचलाय. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पुलचा पॉवरफुल आहे. आवाजही आलाय. कनेक्शन परफेक्ट आहे आणि चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर. षटकार सिक्सर. संपला 3 षटकांतर धावा धावफलकावरती 33. 11च्या सदस्यांनी आतापर्यंत धावा भरल्यात. एक तर समानता आहे की पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले, दुसऱ्यामध्ये 1 आला आणि मागच्या षटकामध्ये 1 षटकार आला. म्हणजे मागच्या 3 षटकांचा खेळ बघितला ज्याच्यामध्ये 4 षटकार आलेत. उर्वरित जर बघितलं विकेट गमावल्यात, 5 विकेट गमावल्यात, 3 जे निर्धाव चेंडू हाताळले गेल्यात, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजून 33ची अपेक्षा. 33 धावा धावफलकावर काल पाहिलंय 81 धावांचा पाठलाग झालाय. 71चाही पाठलाग झालाय. पहिल्या सामन्यामध्ये 58 धावांचा पाठलाग कालच्या दिवसामध्ये झालाय आणि ते पाहता अजून 33 धावा, अजून 33चा प्रयत्न होईल. प्रकाश हॅपी गोलंदाज. पहिला चेंडू होता खेळलाय समोरच्या दिशेनं. दुसऱ्या धावेचा थोडस मिसफील्ड. अगोदर तुम्हाला मिसफील्ड वरती धावाचा विकेट आला होता पण यावेळेला कॉलिंग व्यवस्थित होतं. पहिली धाव घेतानाच कॉलिंग झालं होतं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय. 35. क्रॉस बॅटर फटका कनेक्शन परफेक्ट. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. पुढ्यातला चेंडू होता स्लॉट मध्ये ज्या पद्धतीने होता चेंडू बरोबर फुल्लर लेन डिलिव्हरी हाताळला गेला होता आणि त्या फुल्लर लेन चेंडूला सरळ खेळलं होतं लॉंगॉनच्या डोक्यावरनं. षटकार सिक्सर. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. हॅपी पुलचा फटका खेळा अलॉंग द ग्राउंड मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. मागून आवाज आलाय 2 धावांसाठी पण तो नाही होणार. वेगाने क्षेत्ररक्षक आले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि ज्यावेळेला चेंडू त्यांच्याकडे ट्रॅव्हल झाला त्यांच्या दिशेने गेला त्यावेळेला थोडस मोठ्या टप्प्याने गेला. याचा अर्थ चेंडू क्लीन पिकअप करण्यासाठी खाली वाकावं लागलं नाहीये म्हणून दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही झालाय. धावफलकावरती धावा 42. चौथ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. प्रकाश अर्थात आता स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. यासिर कट करायचं होतं चेंडूला पण तितकी जागा नव्हती. बघा तुम्हाला कट करायचं तर थोडासा रूम पाहिजे, थोडीशी जागा पाहिजे, थोडा चेंडू ऑप्शनची थोडासा दूरवर पाहिजे. हा जवळ होता, इतकी जागा नव्हती. निर्धाव चेंडू स्टॉप लागला म्हणजे वर जाणार. ओ शेवटच्या क्षणी पहिला तर चेंडू थोडासा हरवतोय की काय, लॉस करतोय की काय, पण विकेट आलाय. हॅपीला विकेट मिळालाय. धावफलकावरती धाव असताना 42 6वा विकेट गमावलाय.
जसा क्रम आम्ही पहिल्या षटकामध्ये सांगितलं की प्रत्येक ओव्हरमध्ये सिक्सर आलाय, प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका आलाय. अजून टॉप एज पाठीमागे क्षेत्ररक्षक थोडस दूर राहिले. शुभम होते तिथे शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला, थोडस दूर राहिले. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये 1 विकेट आला, 1 षटकार आला. धावा झाल्या धापलकावरती 44. 4 षटकांचा केस संपलाय. 11ची सरासरी आतापर्यंत कायम राखले ते मोफास वसईपाड्याच्या संघानं. 2 टीम कॅप्टन आपण बी रेडीरा, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि सचिन इलेव्हन वसई या 5 षटकांच्या समाप्तीनंतर इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. तर ऐकूया एक संगीत. तुझा मानाचा मान वैभव रेडी होतोय. शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. धावा आहे धापलकावरती 44-44. पहिल्या तर 50 धावांची भेस ओलांडायची आहे. 60 पर्यंत प्रवास टीम मोफासाठी महत्वाचा असणार आहे. टप्प्याचा चेंडू थोडस लाईन भरकडले, दिशा थोडीस भरकडली. व्हाईट बॉलचा इशारा पण सगळ्यांना झालाय. टप्प्याची गोलंदाजी हाताळायची होती, थोडासा बाउन्सर हाताळायचा होता. त्याच वेळेला एक एक्स्ट्रा एफर्ट, थोडासा खात्याचा अतिरिक्त जोर, त्याच्यामध्ये खांदा लवकर खाली आला. डाऊन द विकेट हा चेंडू गेला लेग स्टंपच्या बाहेर आणि पंचानं लगेच इशारा केला, व्हाईट बॉलचा इशारा. 45-45 धावा धापलकावरती आतापर्यंत आहेत. हो सुंदर आवाजही टॉकचा आलाय. परफेक्ट फुल पेस ऑफ द बॅट खेळलाय. लंगोनच्या डोक्यावरनं हे देखणा असा उत्तुंग षटकार. पन्नास धावा धापलकावरती आहेत. अजून पुढचा फटका क्षेत्ररक्षक आहे पटेच्या डोक्यावर. हवा का झोका और इसके साथ चेंडू गेला बॉर्डलाईनच्या बाहेर. षटकार. सुंदर फलंदाजी बबलू यांची. 2 षटकार बॅक टू बॅक, 2 सिक्सर लॉंग ऑनला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं खेळल्यात. आता दबाव जाणवलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा खाली जो लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. धावा धापलकावरती 58. 58 धावा धापलकावरती आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. मिस केला. टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या कडेला लागलाय. चेंडू गेला पाठीमागे. झेल टिपला गेलाय. 2 षटकार बॅक टू बॅक टोकली होती. अक्षरशः 3 षटकाराने सजलेली बबलू यांची खेळी संपुष्टात आलेली आहेत. 58 वरती हा 7वा गडी बाद. तीन षटकारांना सदलेली ही
पुढ्यातला चेंडू होता आल्या सद्दाम होते पहिल्या चेंडूला आसमान दाखवले चेंडू गेले लॉंगॉनच्या डोक्यावर षटकार 6 धावा धावा धावलकावरती आहेत याचा उल्लेख केला तर 3 षटकांचा खेळ 33 वरती थांबला होता म्हटलं तर अजून 33 आता ते 31 झाल्यात बघूया 33 पर्यंत पोहोचतोय का 33 वर अजून जाम बॅक टू बॅक अजून एक षटकार बरोबर साईडस्किनच्या डोक्यावर सिक्सर षटक थोडंसं महाग ठरलंय वैभवचं षटक या षटकामध्ये 4 षटकार आल्या 2 एक्स्ट्रा रन व्हाईटच्या स्वरूपात आल्यात मोठं षटक बिग आल्या ज्या पद्धतीनं बबलून 2 षटकार टोकले आणि आता सद्दामनं येऊन 2 षटकार बॅक टू बॅक 2 सिक्सर सद्दामच्या बॅट मधनं शेवटचा चेंडू आहे धावा धावलकावरती 70 धावा धावलकावरती येतात आतापर्यंत 6 2 षटकार पाहिलेत ऑफस्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा पण सगळं होतोय एक्स्ट्रा रन धावलकावरती ऍड होईल 71 71 धावा धावलकावरती यानंतर टॉस केला जाईल कोपरी टीम एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला सचिन 11चा वसईचा संघ मैदानावरती खेळेल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी सचिन 11 वसई चेंडू बराच वेळ हवेत राहिला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाला झेल टिपलाय 2 चांगले फटके झोन सिक्सर टोकले होते सद्दामनं आणि तोही परतलाय शेवटच्या बॉलवरती विकेट शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झालाय 5 षटकांचा स्पेल संपलाय आणि 5 षटकांच्या खेळामध्ये धावा धावलकावरती 71 71 72चा पाठलाग करायचा पण तुम्हाला 5 षटका नाही आहेत आयोजकाकडनं महत्वाची सूचना केली गेली होती 3 चेंडूची जी पेनल्टी आहे याचा अर्थ 4 षटक आणि 3 चेंडू मध्ये धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे टॉस घेऊया चला डगआउट इथे आहे अकबर थोडस आपण बघा प्लेयर खेळाडू कक्ष थोडासा बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आहे त्याकरता आपण इथे या टॉस 2 टीम कॅप्टन उपस्थित झाले तर श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि दुसऱ्या बाजूला सचिन 11 वसई अभिजित सुर्वे अर्थात बबली आहेत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे सर 2 टीम कॅप्टन हरेश्वर पाटील आहेत तिथे सचिन 11 वसईचे कर्णधार टीम 94 कामन आयोजकाकडनं एक आपल्याला सूचना आहे आपण खेळाडू कक्ष बरोबर डाव्या बाजूला आपण इथे या अकबर टीम इथे टॉस केला जातोय 2 टीमचे कर्णधार आहेत सचिन 11 वसई टीम सचिन 11 वसई टीम ओके येताना दिसतात आपण पाहतोय तर नाणेफेकीचा कौल येईल त्याच्या अगोदर आपण 5 षटकांचा जर खेळ बघितला तर त्या षटकामध्ये 22 धावांची खेळी बबलून साकारली शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार पाहिले ते सद्दामच्या बॅटमधून 12 धावांची खेळी त्याने केली सुरुवात शाहरुखने केली शोएबने केली होती सुरुवात सलमानने येऊन 1 षटकार टोकला होता यासिरच्या बॅटमधून 1 सिक्सर षटकार आणि या धावा धावलकावरती 71 धावांचा पाठलाग करायचा आहे टॉस केला जातोय अभिजित सुर्वे अर्थात बबली यांच्या शुभ हस्ते हा टॉस एका बाजूला श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी तर दुसऱ्या बाजूला वसई सचिन 11 वसई जातोय टॉस जिंकलाय कोपरीच्या संघानं नाणेफेक जिंकले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झाला दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा ज्यावेळेला मॅच सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा टीसीपी रेडी आहेत युट्यूब वरती आपण टीसीपीच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकता कुठे जाऊ नका पाहत राहा एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2024 चा असा दुसरा दिवस
एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेला टीम 94 कामन उतरेल त्यावेळेला पुन्हा एक देऊया. या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा. काल 2 मॅच पाहिल्या आपण. 81चा पाठलाग झालाय, 71चा म्हणजे 72चा पाठलाग सुद्धा काल होताना आपण पाहिलाय. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. चला आता एक टीम 94 कामन एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. कामन टीम चला सिराज आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या जो आपल्या फलंदाजी नाव सांगेल. कामन टीम कामन 72 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम 94 आणि तोही 4 षटक आणि 3 चेंडू मध्ये. 3 जी चेंडूची पेनल्टीचा उल्लेख केला गेला होता. 3 चेंडूचा जो पेनल्टीचा अवलंब आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी सद्दाम रेडी होत आहेत. स्ट्रायकर एनला फलंदाज प्रवीण पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अकबर शेख ही जोडी मैदानावरती सज्ज झाले. 72 धावांचा पाठलाग होतोय. पंचाकडनं इशारा झालाय. ऑफप्लेचा इशारा तिथूनही झालाय. सद्दाम एक उंच बुरा गोलंदाज रेडी होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर सुंदर फटका. चेंडू चालला बॉन्डला जाऊन 1 2 3 4 पहिल्या चेंडूवरती प्रवीण पाटील यांचे बॅट बंद. चौकार. धमाकेदार सुरुवात केली प्रवीण पाटील यांनी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. थोडस लॉफ्टेड ड्राईव्ह खेळाय. कव्हर ड्राईव्ह जरूर केला. लॉफ्टेड केला होता. पिच केलं होतं. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बेट केला. चेंडू बॉलच्या बाहेर. चौकार. हा आता मिड ऑफच्या पहिला कव्हरच्या डोक्यावर आता मिड ऑफच्या डोक्यावर सुंदर फलंदाजी. टेक्निकली परफेक्ट फटका खेळलाय. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. फटक्याने तर प्रवीण पाटील यांनी एक तर गोष्ट दाखवून दिली की पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं नाही की पॉवर दाखवूनच फलंदाजी होऊ शकते. सेन्सेबली खेळू शकता. इनफिल्डच्या डोक्यावर मागचे 2 फटके आपण प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून निघताना पाहिल्यात आणि ती आवश्यकता होती. ज्या 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 4.3चा खेळ तुमच्या जवळ उपलब्ध आहे याचा अर्थ ज्या 15-16च्या सरासरीने तुम्हाला जायचं आहे. ऑप्शनच्या बाहेर हो सुंदर काय क्षेत्र निवडले. जागा बनवली आणि जागा बनवत असताना आता कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावर चेंडूला धाडलाय. 4 अँड अगेन 4 चौकार. दमदार एकच संघ हाय एकवीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग. थँक्यू. मागचे 3ही फटके पाहिले. पहिला थोडासा कव्हरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह. दुसरा फटका केला होता मिड ऑफच्या डोक्यावर केला होता आणि हा फटका ऑन द टोस गेले होते. बॅकफुटला गेलं. जागा बनवली. जागा बनवून खेळत असताना ऑन द टोस खेळले. इनफिल्डला बीट केलं गेलं. जो वर्तुळामधला क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट केलं गेलं. एक फ्लाइंग स्टार्ट आहे. सुरुवात धमाकेदार. प्रवीण पाटील 3 चौकार. 4 4 4 अपुलर लेन बघा. हा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. थोडीशी निवड चुकली. क्रॉस बॅट फटका खेळायचा होता. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅट लवकर गेली होती. निर्धाव चेंडू सांगता झाले. अनुभव सदामकडे सुद्धा आहे. अशा वेळेला पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची याचा अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे.
ऑफ स्टंपच्या बाहेर हा पिच खेळलाय. अगोदरही हा पिच खेळला होता, फक्त फरक इतका होता हा डोक्यावर नाही गेला, क्षेत्ररक्षक सरळ हातात गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल टिपलाय. 3 चौकारांनी सजलेली खेळी प्रवीण पाटीलची संपुष्टात आले. थँक्यू. हा फटका बघा, हा फटका सुद्धा कव्हर ड्राईव्ह खेळला होता, पण हा पिच खेळला, हवेमध्ये खेळला. जसा पहिला चेंडू खेळला होता हवेमध्ये खेळला होता, पण तो गॅप मध्ये होता, थोडासा डोक्यावरनं फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनच्या क्षेत्ररक्षकाच्या. आणि आता मात्र सरळ कव्हरच्या दिशेनं चेंडू खेळला होता. अक्षय क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी सद्दाम 3 चौकारानंतर स्वतःला सावरले. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न सद्दाम यांनी सुद्धा केलाय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील बुलरले नव्हता, हवेत खेळला क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली 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 झेल सलमान पोहोचले होते मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक दुसरा विकेट सद्दाम. पहिले 3 चौकार, त्यानंतर 2 विकेट गॉन. कशी झाली चौकारणं, चौकार चौकार चौकार. समाप्ती कशी झाली, विकेट विकेट न. म्हणून म्हटलं ना सद्दाम यांच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची त्याचा अनुभव त्यांच्या जवळ आहे. आणि अनुभवाचा जन्मच मुळात वाईट अनुभवात आलेला असतं. जसं सक्सेस एक्सपिरियन्स से आती है, लेकिन एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्स. वाईट अनुभवात माणूस शिकून आलेला असतं. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार गेल्यानंतर थोडेसे लाईन अँड लेन ऍडजस्ट केली, दुरुस्त केली आणि त्यानंतर विकेट प्राप्त केलेत. विलास क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी विलास सज्ज होतोय. वेळ 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 टाइम टाइम वरती लक्ष ठेवा. मोपास टीम 4 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत 22 मिनिटाच्या अवधीमध्ये, त्याच्यामुळे वेळेवरती सुद्धा लक्ष असू द्या. डाकुरा फलंदाज आता अकबर शेख, एक अनुभवी, इतकी वर्ष कामान क्रिकेट साठी दिलेला त्यांनी योगदान आणि प्रत्येक खेळाडूला एक मार्गदर्शन करण्याचं काम त्याने केलंय. तो आता स्ट्रायकर एंडला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करायचा होता, दुरून खेळले, थोडस लांबून खेळले. या चेंडूला आपण जर पाहिलं ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेनं खेळायचा होता, ड्राईव्ह करायचा होता, लांब खेळले, लांबून थोडस खेळले. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धावालाय. मिस्टाइम स्ट्रोक झाला, क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत सद्दाम येण्याचा प्रयत्न करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धापलक जाऊन पोहोचला 13 वरती 72 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली झाली होती, पण मागच्या 5 चेंडूचा खेळ पाहिला तर मागच्या 5 चेंडूवरती 1 रन 1 धाव आले, 2 विकेट मागच्या 5 चेंडूवरती आतापर्यंत गमावलेत टीम 94च्या संघानं. आता राईट हँडेड बॅट्समॅन सिराज तो स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. बघा वेळेवरती लक्ष ठेवा, टाइम 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 लक्ष ठेवा थोडस. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केला, पिच थोडासा लॉंग ऑफला जोपर्यंत जातील पोचतील क्षेत्ररक्षक. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 14 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. यानंतर होणारा सामना असेल सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी आणि दुसऱ्या बाजूला सचिन 11 वसई या 2 संघादरम्यानचा होणारा सामना, जिथून टॉस जिंकलाय कोपरीच्या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय.
ड्राईव्ह करायचं होतं बॅटच्या टूला थोडंसं लागलाय चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. अकबर आणि दुसऱ्या बाजूला सिराज ही जोडी मैदानावरती आहेत. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 15 72 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम 94 कामांच्या संघाला. अलॉंग द ग्राउंड मिड विकेटला फिल्डिंग थोडस मिस केलं. सद्दामती तिथे मिस केलं गेलं होतं. क्लीन पिकअप जर झाला असता तर धावाची संधी इथे होती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धावा आहेत धावफलकावरती 16-16. पहिल्या षटकामध्ये 3 सावकार आले. या षटकामध्ये 4 सिंगल फक्त एक जसं म्हणतो ना एक कॉलम फक्त आलाय. चांगली गोलंदाजी विलास. शेवटचा चेंडू या षटकात स्ट्रायकर इन लागभर आहेत. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील. चेंडू जाईल सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती अकबर शेख याच्या बॅट मधनं चौकार. 4 धावा. याचा अर्थ पुढचे 15 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला कारण 3 चेंडूची जी पेनल्टी आहे 15 चेंडू आणि धावा करायच्या त्या 52. 15 चेंडू मध्ये 52 धावा आता इथून करायच्या. 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला मोपास वसईपाडा बॅटिंग करत होता त्यावेळेला संपला होता. त्याला 2 षटकांचा धावा त्या 24 आणि त्यांना प्रत्युत्तर देताना टीम 94 कामांच्या धावा आहेत त्या 20. फरक तिथे नाहीये. फरक शेवटच्या षटकामध्ये पडला होता. जे मोठं षटक आलं होतं 27 धावांचं जे शेवटचं षटक आलं होतं आता त्या षटकाची भरपाई तुम्हाला करायची आहे. 20-22 धावांचं षटक येणं आवश्यक आहे. ते जर 20-22-25 27 धावांचं षटक इथे आलं तो धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न टीम 94 कामन करत आहे. तो प्रयत्न थोडासा सुकर आणि सफल होऊ शकेल. शाहरुख तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला सिराज आणि अकबर ही जोडी मैदानावरती आहेत. त्या षटकामध्ये किमान 20-22 शक्य झालं तर 25 धावा येणं इथे गरजेचं आहे. एक बिग ओव्हर मोठं षटक पाहिजे टीम 94 कामांसाठी. तर एक चांगलं षटक तसं मागचं षटक 8 धावांचं हाताळ होतं विलासनं तसंच षटक हे हाताळायचं आहे ते शाहरुखला. शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. चेंडू खाली राहिला थोडासा खाली राहिलाय. बरोबर पोझिशन मध्ये आले होते. फटका खेळण्याच्या बरोबर लाईन वरती आले होते पण फटका खेळत असताना चेंडू थोडासा खाली राहिलाय. मिस केलाय चेंडू यशच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. सिराजच्या बॅट मध्ये सिराज अधिराज तुम्हाला गाजवावं लागणार आहे. लंगनच्या डोक्यावर हा पहिला षटकार 6. आपल्याला 15 आणि 52 ची आवश्यकता होती. 15 चेंडू 52 धावा याचा. तर 15 चेंडू मधले 7 चेंडू कमीत कमी 6 ते 7 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. आता तुम्ही एक सिक्सर लगावलाय पण एका षटकाराने बाद नाही बनणार. एक सिक्सर से बात नहीं बनेगी. लगातार पाहिजे लागोपाठ पाहिजे तर मॅच मध्ये मजा येणार. बॅक टू बॅक पाहिजे. बॅक टू बॅक 6 and again 6 षटकार. टीम मोफासपाडा बॅटिंग करत होती. प्रत्येक षटकामध्ये षटकार येत होते. पहिल्यामध्ये 2 केले, दुसऱ्यामध्ये 1, तिसऱ्यामध्ये 1, चौथ्यामध्ये 1 आणि शेवटच्या षटकामध्ये त्यांनी 4 षटकार ठोकले. आता टीम 94 कामात तुम्ही चौकाराने सुरुवात केली होती. 3 चौकारानं. मागच्या षटकामध्ये 1 चौकार होता पण तो षटकार सिक्सर तो इम्पॅक्ट टाकण्यासाठी तो प्रभाव टाकण्यासाठी आणि
प्रतिस्पर्ध्यावरती परिणाम दाखवण्यासाठी त्या षटकाराची आवश्यकता होती. तो षटकार आलाय. 2 षटकार बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले आहेत. 6 ओ फ्लिक केलाय बॅटच्या उलट्या बाजूला लागलाय. विकेट. हमारी ससे गले में अटकी थी. श्वास रोखला गेला होता. थोडा श्वास रोखला गेला होता. बॅटच्या उलट्या बाजूला लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. लवकर खेळे. फ्लिक. बल्ले का चेहरा थोडासा जल्दी बंद हुआ. मुंह थोडासा जल्दी बंद हुआ असं म्हणूया. फेस लवकर बंद केली बॅटची आणि बॅटच्या उलट्या बाजूला चेंडू लागला गेला होता. धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 33-33. बरोबर 3 षटकांचा खेळ संपला होता ना तेव्हा धावा 33 होत्या. याचा अर्थ शेवटच्या 2 ओव्हर मध्ये त्यांनी 37 धावा केल्यात. आता तेवढ्याच धावा तुम्हाला करायच्या आहेत जवळपास. फक्त 11 चेंडूचा खेळ राहिलाय. एवढाच आहे. चेंडूच्या वेगात बदल केला होता. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन ज्याला म्हणूया ते गती परिवर्तन मागच्या चेंडूवरती केलं होतं. बीट केलं अकबरना. बघा प्रतिस्पर्धेने 12 चेंडू मध्ये 37 केल्यात. आता तुम्हाला त्या जवळपास 10 चेंडू मध्ये करायचे आहेत. 10 चेंडू मध्ये तुम्हाला इथून 39 धावा करायच्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर मिस केलाय. 2 षटकाराने थोडस आशा जागृत केलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावा आहे धावफलकावरती 33. बरोबर मोफास सुद्धा 33 वरती होता. 33 वरती तोही होता. 2 षटकामध्ये त्याने धावा केल्या होत्या. त्या जवळपास 38 आणि आता तुम्हाला करायचे त्या 39. पण चेंडू किती राहिलेत? 9. कारण 3 चेंडूची पेनल्टी आहे. याचा अर्थ 9 चेंडूचा खेळ राहिलाय. 9 चेंडू मध्ये करायचे त्या 39 धावा. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिवशी. चेंडू 39 धावांची इथूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी आणि त्याच करता मोफासनं काय केले गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विलास पुन्हा एकदा विलास सज्ज झाले तर गोलंदाजीसाठी. मागचा षटक ज्याने 8 धावांचं हाताळलं गेलं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा संधी विलासला देण्यात येते. वेळ टाइम न सलमान आपण वेळेवरती लक्ष ठेवा. चला वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. पंचही तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. 9 चेंडू 39 धावा आहेत. स्ट्रायकर यांना सिराज. लेग स्टंपच्या बाहेर पंच वळतात. पंचाकडनं इशारा झालाय. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. 9 चेंडू आणि 38 धावा इथून करायचे आहेत. म्हणजे कमीत कमी 5 फटके मोठे खेळायचे आहेत तुम्हाला. 9 मध्ये 5 किंवा 6. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हवेत खेळायचे. दक्ष पोहोचलेत. झेल सुटलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. गडी बाद झालाय. स्ट्राईक राखायची आहे सिराजना आणि त्या प्रयत्नामध्ये अकबरना परतावं लागतंय. धावाच्या स्वरूपात 3रा विकेट गॉन. पास वरती फलंदाजीसाठी विशाल. पण नजरा सिराज वरती आहे. सिराजच्या बॅटमधून 2 सिक्सर 2 षटकार आतापर्यंत पाहिल्यात. 7 चेंडूचा खेळ शिराग लागलाय. धावफलकावरती नजर टाकली तर धावा 35 आहेत. म्हणजे 37 अजून करायचे आहेत आणि चेंडूचा खेळ शिराग लागलाय तो 8 चेंडू. आठ चेंडू आणि इथून 37 धावा.
ओ ब्लॉक होल बरोबर यॉर्क पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला होता. वेगवान असा चेंडू हाताळला गेला होता विलासनं. आणि आवश्यकता आहे म्हणजे अशा क्षणाला सिराजचा जो फ्लॅट फ्लो आहे तो बॅट फ्लो थांबवण्यासाठी किंवा मोठे फटके खेळण्यासाठी त्याला प्रतिबंधित करण्यासाठी या चेंडूचा वापर व्हायला हवा. बॅटच्या कडेला लागतो. शॉर्ट लेगला चेंडू राहतील. खेळपट्टीवरती धावगड्याची कुठली संधी नाहीये. आता 6 चेंडूचा खेळ शिरकला आहे इनिंग्स मधला. जर आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. 37 एक जे मोठं षटक आलं होतं तेच महागडं ठरलं थोडस. तो धावफलक कदाचित 60च्या आतमध्ये रोखला गेला असता. तिथून शेवटचं षटक 4 षटकापर्यंत कहाणी व्यवस्थित होती. 11च्या सरसेने तिथे 44 धावा होत्या. शेवटचं षटक आलं ज्या षटकामध्ये 37 धावा 27 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्याच कुठेतरी मागाट ठरल्यात. ऑन साइडला चेंडू खेळायचा होता. एक रन ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोचला येतो. पायावरचा चेंडू होता. फ्लिक केलाय चेंडूला स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार सिराजच्या बॅटमधनं या चेंडूवरती चौकार. 4 धावा. चेंडूची जी पेनल्टी आहे सतीश राजभर शेवटचा षटक हाताळण्यासाठी. सतीश राजभर पहिला चेंडू मोठी होता. फ्लिक करायचा होता. बॅटच्या कडे लागला. शॉर्ट फाईन लेग मध्ये फील्ड केलं जाईल. औपचारिकता जवळपास बाकी या सामन्यामधली. 2 चेंडूचा खेळ इनिंग मधला आता शिल्लक आहे. टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पूल मिस्टर स्टोक क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक जाऊन फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. शेवटचा चेंडू आहे. 72 धावांचा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली होती. 3 चौकारानं सुरुवात केली होती प्रवीण पाटील यांनी. पण प्रवीणचा विकेट गेला आणि तिथून हा मॅच सुद्धा निसटला. शेवटच्या चेंडूवरती झेल. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपण्यात सक्सेस झालेत. इथून मॅचला जिंकलंय तर मोपास वसईपाड्याच्या या संघानं 72 धावांचं लक्ष होतं. 72 धावांचं लक्ष पाठलाग करताना टीम 94 कामन पोहोचले. ती 42 42 पर्यंत प्रवास त्यांचा थांबलाय. 29 धावांना हा पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता. आणि या मॅच मधला इम्पॅक्ट टाकणारा खेळाडू गेम चेंजर खेळाडू कोण आहे त्याच्यावरती चर्चा होईल. मॅन ऑफ द मॅच दोन जण आहेत नक्कीच ज्यांनी चांगली बॅटिंग केली. एकाने चांगले गोलंदाजी सुद्धा केले. पण या